हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं? झालं का सर्वांचं मित्रांनो चहा पाणी? तर मित्रांनो, आपलं काय चहा पाणी अजून झालेलं नाही, कारण की आपलं गॅसची टाकी संपली आहे. गॅसची टाकी संपली म्हणल्यावर काय चहा पाणी नाही झालं, तर गॅसची टाकी आपल्याला आणायची आहे भरून मित्रांनो. सकाळ सकाळच झाला पाऊस चालू आहे. चिरचिर यायला लागली आहे. झाले आंघोळ पांघोळ झाले म्हणल्यावर म्हणलं आता गॅसची टाकी घेऊन यावं. तेवढ्यात आता हे पाऊस चालू आहे म्हणलं, थोडं बंद बसतावर म्हणलं थांबून मग जावं. तर काल मित्रांनो जे काय प्रकरण झालं ते तर तुम्ही बघितलं त्यातून बी कसं आहे. काल घरी होतो, मला कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर आपल्या गाडीचं हे काम करायला थांबलो होतो. आता ते कामाचा आता कामात जर जायचं होतं पण कामाला पण काही गेलो नाही मी, कारण की आता केस झालेला आहे, ॲपर दाखल झालेला आहे माझ्या म्हणल्यावर आता मला काय कामाला जावं नाही. ती आता मिटवावं लागलं, तिथनं पुढं काम बघावं लागलं. गेलो काल पोलीस स्टेशनला, बोलावलं होतं सरांनी. त्या गेलो होतो म्हणल्यानंतर सांगितलं तिथं असं झालं म्हणून. काय काय आता तिथं ज्या कोणी केस केली त्यांनी सांगितलं, हनुमान मला केली, माझं डोक्यावर माझ्या ते मेंदूच्या गोळ्या चालू आहेत त्यांना बी समजलं आहे, त्या गोळ्या चालू समजा आहे. मग मला फोन आल्यानंतर मी पण गेलो. मी माझ्या अंगात काही चुकी नाही तर म्हणलं मित्र कशाला थांबवायचं आणि लांब का पळायचे. समोरासमोर काय असं ते आपलं म्हणलं होऊन जाऊन द्या एकदा. तिथं सरांनी परत त्याला तिथं एक पुढं होतं म्हणल्यानंतर त्यांनी 5 मिनटं थांबवल्यानंतरची पुढली केस होती त्याची. तर ते केसचं त्यांचं चालू होतं म्हणल्यानंतर आपल्याला थांबवलं. त्यानंतर परत बोलावल्यानंतर मग गेलो होतो मायरो हे आपली घेऊन गेलो होतो, कारण की आता मायरोला इथं कशी ठेवून जायची, त्याची शाळा सुटली होती म्हणल्यानंतर ते आल्यावर म्हणलं चला आता तशी शाळेच्या ड्रेसवरच घेऊन गेलो मायरोला. आता इथं घरी कोण नव्हतं म्हणल्यानंतर म्हणलं कोणापाशी ठेवायची तिला. आपलं गेलो आपलं सुखसंगत दुःखसंगत मित्रांनो कसं असतं. गेलो घेऊन गेल्यानंतर मग तिथं भरपूर असं वाढवून चढवून काय काय बी म्हणजे रचलेलं आहे षडयंत्र. ते किती जरी षडयंत्र रचले तरी भाऊ बहिणी नव्हता, मग काय असेल ते आपलं फायनल डिसिजनच आहे. या सरांना सांगितलं का सर म्हणलं जेवढं काय आहे ते खरंच आहे म्हणलं, काय असेल ते तुमच्या हिशोबाने कारवाई करा म्हणलं माझ्यावर. मग समजतं मित्रांनो सर्वांना, ती पण इतके दिवस ड्युटी करतात म्हणजे त्यांना बी काय नाही काय समजत असते ना गोष्टी. म्हणलं कसं आहे, आपाप शब्द बोलायचं म्हणलं, भांडणं मिटवायचे असतात का चेतवायचे असतात म्हणलं. म्हणजे जे काय आहे त्यांचं ऐकून घेतलं तरच आपण ठीक आहे, आणि नाही ऐकून घेतलं तर आपण लई वाईट आहे. म्हणजे आपण काय करायचं, यांच्या दारातलं कुत्रंच होऊन राहायचं. तर ते नाही जमायचं मित्रांनो आपल्याला. कसं आहे, अजूनपर्यंत मी कोणाच्या तर भाग कधी घेतला बी नाही, कोणाच्या भांडणात कधीच आपण कोणाच्या भांडणात बोललो बी नाही. पर कसं आहे, आमच्या इथं म्हणजे आता गावात चांगला तमाशा बी झाला ना भाऊ बहिणीनं. चांगला तमाशा म्हणजे 2 दिवस चांगला तमाशा आहे. त्यावेळेस हिनं बी काय करायला पाहिजे होतं की पोलीस केस कंप्लेंट द्यायला. त्यांना जावलं की लाईव्ह समजा जावलं मी पण त्यांना, बघा म्हणलं काय आहे काय नाही. हाय बाबा त्याच्यातनं 4 रुपये मिळत्या जगण्यास साधन आहे म्हणून काय बी एवढी जरी गोष्ट आमच्या झाली तरी लगेच तिचा बोबालच हसतोय बघा. बोबाल म्हणजे पंचातच मांडायचं ते, आणि मागं फ्लॅशबॅकमध्ये जायचं, पुढलं नाही निघायचं, पुढलं नाही बघायचं, मागणं माणसाच्या डोक्यावर नुसता परिणाम झाला पाहिजे. परिणाम झाला पाहिजे म्हणजे कसं आहे, ती विचार करून करून येडं झालं पाहिजे. एकतर मित्रांनो माझी वाढते बीपी, मी काय बीपीची गोळी बिळी बी काय काय खात नाही.
कारण की ती परत त्याला तशीच गोळी सवय पडल. आणि चेक करायला लावली होती ती पण 3 दिवस चेक केला, 2 दिवस तर काय चेक करायला नाही पण हीच राडा माझ्या मागं. आपलं उठल्यापासून सकाळपासून कामधंदा करायचा, संध्याकाळचं घरी यायचं. आणि कसं आहे, जे माणूस जे कामात अडकून असतो ना त्याला काय दुसरं सुचत नाही. त्याच्या डोक्यात आपलं तेवढंच असतंय, काम कष्ट करायचं एवढं ध्यानात असतंय. आणि इथं हसून मजा करून खेळून हसून हे आमच्या डोक्याला बोर आहेत बघा. नाही ती इथं माणूस येऊन आपल्या दारात म्हणजे येऊन बोलायची कोणाची काय गरज आहे. आम्ही गेलतो का कोणाच्या दारात जातो का? आम्हाला कोणाचं दार घर आम्ही नाही येत बसत. आपलं घर बोलं ना आपण बोलत. तर जायचं बसायचं बैठकीला, बाहेरली माणसं अंगावर घालायची. नाही ते अपशब्द त्यांना बोलायचं, असा असा म्हणतोय तसा तसा म्हणतोय म्हणून. त्या बी माणसांना विचारलं की मी कवा ऐकलं असलं तर यायचं आहे मला इचरायला इथं बोलायला. प्रत्येक वेळेस कुणाकोंड बी आबरू मिळवून गेला का आपण कटपुतली नाही, कुणाच्या उंबऱ्यात बसलो नाही जाऊन. आणि कसं आहे, लोकदार्जिने अवलाद आहे ती, लोकदार्जिने. आता असा विषय झाला की आपल्यावर जी केस कंप्लेंट जी काही गोष्टी झालेल्या आहेत त्या, तर तिथं आईचं व्हिडिओ पण दावलेला आहेत ना. आईचं म्हणजे आईला सुद्धा मारले म्हणून असा माझ्यावर तिथं म्हणजे ही केलेला आहे, केस नोंदवलेले आहेत. आई बी मी मारली, भावाला भाकरी घालत नाही. मग भावाला पण तिथं विचारलं, त्या सरांनी विचारलं ही सांभाळतोय का नाही, तर भाऊ म्हणला की सांभाळते ती, भाकरी देते ती पण हांगून काढते ती. मग हांगून काढायचा काय संबंध आहे म्हणलं. सरांना सांगितलं म्हणलं ही महिन्यातनं म्हणलं एक गाडीचा तेवढा हप्ता भरतोय, त्याचं लगीन पहिलं करून दिलं म्हणलं, लग्न याव करून दिलं. आणि म्हणलं अजून कुठवर पुरणार आहे त्याला, कुठवर पुरून उरायचं या. मग त्यांनी सर बी म्हणलं की तुला काय आता काय बारका नाही तू राहिला, 20-21 वर्षे तुझं म्हणजे काय तू बारका नाही लहान नाही, की तुझी तू खाऊ शकतो या करू शकतो या. आणि ही जी आहे ज्याने माझ्यावर केस केलेली ती मी कोणाचं नातं तर जोडणारच नाही, भाऊ बहिणीनं मला जोडायचं पण नाही आता. कारण की जी पायरी यंगलेली आहे ना ती पायरी म्हणजे सर्वात हायस्ट यंगलेली आहे. त्याच्यामुळं कुणाचं नगच आपल्याला, कोणाचं नवं आपल्याला. आपलं जसं होईल तसं होईल. आणि तिथं पोलीस स्टेशनला असा विषय झाला की लय हाणमार केली, सारखा मारतोय, भावाला पण मारतोय या, त्याला बी पाणी देत नाही. हां मग ती त्यांनी विचारलं की ते घर आहे का, एकाच घरात राहता का. म्हणलं 2 खोल्या आहेत त्या खोलीत ती राहत्यात आणि या खोलीत ही राहत्यात. मग ती पोलीस म्हणलं की नवरा तुमचा कुठं आहे, तर नवरा तिकडं घरी आणि भावाला सांभाळायला मिळाली इथं. भावाला सांभाळते तर मी डायरेक्ट सरांना सांगितलं तिथं की म्हणलं ही सांभाळते म्हणल्यानंतर त्यांना सांभाळू द्या. मग सर म्हणलं असू द्या संभाळ म्हणलं तू भावाला तुझ्या, मी करतो ह्याच्यावर काय केस दाखल करायची ती चालतंय म्हणलं सर, काहीच अडचण नाही म्हणलं. कसं आहे, किती जरी केलं किती जरी काय नाही केलं ना, म्हणजे केलं तरी बी तसंच आहे, नाही केलं बी तसंच आहे. त्याच्यामुळं नाही करायचं आता काही गोष्टी, विषय सोडून द्यायचा आहे. कुठलं कलम लागू केलंय कुठलं नाही कलम लागू केलं मी पण सांगतो की तुम्हाला. सर म्हणलं तिथं ते आईचं कशाला टेटस धावताय तो म्हणलं. आता ते आता राहिले ते का ते बरोबर एवढाच म्हणजे एक 10 सेकंदाचं असेल बघा, तेवढंच घेतलंय शिम टाकलाय की तुम्हाला येटवला राहते भागी. म्हणजे अजून किती काय करायचंय तेवढं करून द्या. श्रेष्ठ आपल्याला कधी बनायचं नाही, श्रेष्ठ बनून पण घ्यायचं नाही, कोण चांगला आहे म्हणून पण नका मला. कारण की तुमच्या घरगुती मॅटरमध्ये मी भाग घेणं ही कितपत योग्य आहे कितपत नाही, ही मिटवायची भूमिका असते का पेटवायची भूमिका असते समद्यांनाच कळतं. तर चला मित्रांनो, मला जायचं आहे गॅस आणायला, अजून मला पोलीस स्टेशनला जायचं आहे.
भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.